मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। रोकडोबा हनुमान मंदिराजवळ व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीला तालुका पोलिसांनी केले जेरबंद। GR सिटी हायस्कूलच्या 1973च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न। दरोड्यासह विविध गुन्हे नोंद असलेल्या तरुणास गावठी कट्ट्यासह केले जेरबंद। हरसोने येथील रखडलेला धरण प्रकल्प सुरू करण्याची मागणी। पंडित महाले यांचा खानदेशरत्न पुरस्काराने सन्मान। आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। मुंबई आग्रा महामार्गावरील रोकडोबा हनुमान मंदिराजवळ व्यापाऱ्याला लुटणाऱ्या 7 जणांच्या टोळीला धुळे तालुका पोलिसांनी जेरबंद करीत त्यांच्याकडून 5,79,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। मुंबई आग्रा महामार्गावरील रोकडोबा हनुमान मंदिराजवळ व्यापाऱ्याला लुटणाऱ्या 7 जणांच्या टोळीला धुळे तालुका पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी मोठ्या शिताफीने जेरबंद करीत त्यांच्याकडून 5,79,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की धुळे तालुक्यातील आर्वी येथील व्यापारी हितेश शंकर पाटील मित्र रोहित घोरपडे याच्यासह 27 नोव्हेंबरला सायंकाळी 7च्या सुमारास दुचाकीने धुळ्याकडून आर्वीकडे जात होते। त्या दरम्यान लळिंग घाट संपल्यावर रोकडोबा हनुमान मंदिराच्या उतारावर दुचाकीवर आलेल्या 4 अनोळखी व्यक्तींनी दोघांना अडवून हाताबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील 7 लाखांची रोकड व मोबाईल जबरीने हिसकावून पलायन केले। या प्रकरणी व्यापारी हितेश पाटील यांच्या तक्रारीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी तपास स्वतःकडे घेतला। पथकातील नितीन चव्हाण, किशोर खैरनार, कुणाल पानपाटील, उमेश पवार, विशाल पाटील, राजू पावरा, कुणाल शिंगाणे, राहुल देवरे यांच्यासह घटनास्थळी तक्रारदाराकडून लुटारूंबाबत माहिती घेतली। पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांना घटनेची माहिती दिली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे गतीने फिरवून तांत्रिक पद्धतीचा वापर केला। सुरुवातीला 2 संशयितांना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यांच्या साथीदारांची माहिती दिली। त्यानुसार पथकाने अवघ्या 48 तासात घटनेचा छडा लावून जैन फकीरा गायकवाड राहणार जुन्नर तालुका धुळे, दादू विठ्ठल सोनवणे राहणार मोरशेवडी तालुका धुळे, राहुल रमेश सूर्यवंशी राहणार चितोड तालुका धुळे, गोकुळ श्रावण आयरे राहणार चितोड, बादल राजू मोरे राहणार बल्हाणे तालुका धुळे, अनिल हिरामन सोनवणे व प्रकाश खंडू सोनवणे दोघे राहणार दिवाणमळा तालुका धुळे यांना अटक केली। सर्व संशयितांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता 7 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली। संशयितांकडून 2,61,100 रुपयांची रोकड, 25,000ची गावठी पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे, तक्रारदाराचा मोबाईल, 3 दुचाकी तसेच मोबाईल असा 5,79,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। गुन्ह्यात 8 संशयित निष्पन्न झाल्याने वाढीव कलम लावण्यात आले। दिनांक 27/11 रोजी एक रॉबरीचा गुन्हा तालुका पोलीस स्टेशनला दाखल झाला होता। त्याच्यामध्ये 2 जण जेव्हा मोटरसायकलवर लळिंग घाटाच्या इकडून जात होते तेव्हा त्याला काही मोटरसायकलवाल्यांनी क्रॉस केलं आणि त्याच्याकडे जी कपासीची पैसे होते 7 लाख रुपये ते त्याने रॉब करून तो पळून गेले अशी एक घटना आपल्याकडे गुन्हा नोंद झाला होता। तर त्या अनुषंगाने अतिशय चांगलं काम तालुका पोलिसांचे PI प्रमोद पाटील आणि त्यांच्या DP स्क्वॉडने इथे केलेलं आहे। घटनास्थळावर आम्ही सगळेच तेव्हा गेलो होतो। प्रायमा फेसिली घटना थोडी विचित्र वाटत होती कारण अतिशय बिझी असा तो हायवे होता। परंतु जेव्हा घटना आपण तपासाला सुरुवात केली आणि CCTV वगैरे सगळे प्राप्त करून घेतले तर त्या अनुषंगाने आज आपण 7 लोकांना अटक केली आहे। एक आरोपी फरार आहे, त्यांच्याकडनं साधारणतः 2,62,000चा कॅश आपण जमा केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय सोफिस्टिकेटेड पिस्टल आपण जप्त केलेला आहे आणि 2 लाईव्ह राऊंड्स याच्यामध्ये जप्त केलेले आहेत। सध्या 3 मोटरसायकल आपण याच्यामध्ये सीज केलेलं आहे। त्याच्यामुळे अतिशय चांगलं आणि एक गुड डिटेक्शन असं म्हणतात अशी ही केस आहे। घटनास्थळावरती आरोपींनी काही फायरिंग वगैरे केली होती का सर? फायरिंग तर पिस्टल होती असं आम्हाला कळलं होतं आणि त्या अनुषंगाने ते खरं निघालं की ती पिस्टल देखील आपण रिकवर केलेली आहे। ती पिस्टल कुठून आली काय हे तपासामध्ये निष्पन्न होईल। सर या एवढ्या सर्व चोरी असं आवाहन करू इच्छितो की कपासीचे किंवा इतरत्र जे काही पैसे असे मोठ्या प्रमाणात येतात तर ते आता एवढी मोठी रक्कम 2 व्हीलरवर रात्रीच्या वेळेला 2 अतिशय 21-22 वर्षे मुलं घेऊन चाललेली आहेत, ते घाटामध्ये चाललेली आहे असं हे जबाबदारी नागरिकाचं हे काही लक्षण नाही। त्याच्याने काय होतं आपण विनाकारण पोलिसांवर देखील ताण व्यक्त करतो, समाजावर देखील ताण व्यक्त करतो आणि सगळी यंत्रणा त्याच्याने अतिशय कामाला लागते। त्याच्यामुळे एक अतिशय कॉमन सेन्सचं प्रकरण आहे की एवढी कॅश नेताना आपण प्रिकॉशन्स घेतले पाहिजे, त्याची विल्हेवाट नीट आपण कशी समोरच्याला देण्यात येईल याची सगळी काळजी घेतली पाहिजे। असं राम भरोसे आपण कोणाकडे दिली आणि असं होता कामा नये याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी असं मी आवाहन करतो। धुळे एज्युकेशन सोसायटीच्या GR सिटी हायस्कूलच्या सन 1973च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शाळेच्या सभागृहात शनिवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। धुळे शहरातील धुळे एज्युकेशन सोसायटीच्या GR सिटी हायस्कूलच्या 1973च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शनिवारी सकाळी 10 वाजता शाळेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। 50 वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांची भेट होत असल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण होते।
प्रास्ताविकात जैन यांनी माहिती दिली। यावेळी माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला। या प्रसंगी संस्थेचे चेअरमन रवी बेलपाटक, सचिव संतोष अग्रवाल, मुख्याध्यापक JR पवार यांच्यासह पुखराज बोरा, डॉक्टर नितीन कानडे, रवी अमृतकर, दिलीप गांधी, संतोष अग्रवाल, राजीव अग्रवाल, प्रमोद जैन, मनोहर अग्रवाल, दिलीप पारक, महेंद्र अग्रवाल, सुधीर पाठक, चंद्रशेखर श्रॉफ, दिगंबर काळे, हसमुख शहा, अरुण टिळक, अजित कुलकर्णी, डॉक्टर जितेंद्र सचदेव, जयंत वडाळकर, सुहास वैद्य, पंडित महाले, प्रमोद दीक्षित, रतन जैन, जगदीश देवपूरकर, आनंद जैन, विजय भंडारी, संजय गोडके, मनोहर आडगावकर, अतुल दाते, विजय निकुंभ, भास्कर दरोडे, RS पाटील, रमेश देवरे, विवेक काडदरे, दीपक मोरे, प्रदीप दीक्षित, सतीश विश्वते आदी उपस्थित होते। आमच्या मित्रांनी जो आयोजन केलं, सर्वप्रथम त्या मित्रांचं मी आभार मानतो की आम्हाला 50 एकत्र इथे येण्याचा मान आणि योग त्यांनी घडून आणला। हा कार्यक्रमामध्ये सर्व जुने मित्र आमचे, कोणी वकील, कोणी डॉक्टर, कोणी उद्योगपती, वेगवेगळे क्षेत्रामध्ये, कोणी पुणे, मुंबई या ठिकाणी गेले आणि आम्ही बरेच मंडळी इथे धुळ्यात आहोत। इतका आनंद होत आहे की काय बोलावं। विशेषतः आमचे मित्र ज्यांना आपण जैन म्हणून ओळखतो, पुखराजी बोरा, आणि आमचे मित्र पंडित महाले, विजय भंडारे, दिलीप पारक, हे सर्व मित्र आमचे एकत्र आम्ही शाळेमध्ये इतकी धूम करायचो। पाठक सर खूप धूम करायचो, म्हणजे 50 पोरं मिळून आम्हाला पाहिजे तसं वागून घ्यायचो आम्ही थोडक्यात। म्हणजे तो आमचा बचपणा होता, तो वेळ काय आता आला नाही, म्हणून मी सर्वांचे आभार मानतो आणि मला बोलण्यासाठी असा एकत्र येण्यात खूप आनंद आहे। सगळ्यांचे चेहरे बदललेले आहेत, काही लोकांनी खरोखरीच खूप वर्षानंतर एकमेकांना बघितलेलं आहे, त्यांचे केस गळून गेलेले आहेत, चष्मा बहुतेकांना लागलेला आहे। असा सगळा बदल झालेला आणि सगळा एकत्र येतो, पुन्हा एकेरी नावाने हाका मारणं आहे। सगळेजण 2 दिवस एकत्र राहणार आहात। अनिलचं आणे असतं, दिलीपचं दिले असतं, तो एक आनंद आहे। मी तर म्हणतो की कोणाला असं वाटत असेल की एक वर्ग उघडून पाहिजे असेल, एक वर्ग उघडून तिथं बेंचवर बसायला हरकत नाही। आता संस्थेचं या सगळ्याच शाखांमध्ये आपला बदल झाला आहे, परंतु JRCT हायस्कूल मध्ये मात्र जुनं काहीच शिल्लक राहिलं नाही, सगळंच नवीन। सर्वांच्या सहकार्यांनी जवळजवळ या 10 ते 11 वर्षात 9.5 कोटी रुपयाची कामं झाली। हे खरं आहे की पूर्वीच्या काळात आश्रम व्यवस्था होती, साध्या झोपड्या होत्या, अमुक होतं, शेणाने सारवलेलं जमीन होती, ती लोक शिकत होते, पण काळ बदलला। आता फिजिकल डेव्हलपमेंटही लागायला लागली, आता हल्ली सगळ्या गोष्टी पॉश लागायला लागल्या, त्याशिवाय चालणार नाही। मुलांची संख्या वाढली, त्यामुळे इमारत पुरत नव्हत्या, कारण पूर्वी बैठी इमारती होत्या सगळ्या आणि वर्गखोल्यांची साईज त्या मनाने लहान होती, तर तसा बदल होत गेला। पण संस्थेचं जो स्टँडर्ड ज्याला म्हणू आपण, ते मात्र सतत कायम ठेवण्याचा प्रयत्न आपण करतो। 107 वर्ष झाले संस्थेला, 107 वर्ष म्हणजे तसा मोठा कालावधी झाला। या संस्थेचं वैशिष्ट्य असं की आजपर्यंत संचालक किंवा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव निवडताना निवडणूक झालेली नाही। म्हणजे मी अवघा 13वा अध्यक्ष आहे 107 वर्षात, आणि सगळं खेळीमेळीने चांगलं चाललेलं आहे। दरोड्यासह विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोनगिर येथून गावठी कट्ट्यासह जेरबंद केले आहे। दरोडा खंडणीसह विविध गुन्ह्यांची नोंद असलेल्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गावठी कट्ट्यासह जेरबंद केले असून त्याच्याकडून गावठी कट्टा व जिवंत काडतूस असा 42,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की धुळे तालुक्यातील सोनगिर गावाच्या शिवारात हॉटेल स्वागत जवळ मयूर उर्फ बबुआ सुरेश कंडारे, राहणार अहिल्यादेवी नगर, चितोड रोड, धुळे, हा तरुण दहशत माजवण्याच्या इराद्याने गावठी पिस्तूलसह फिरत असल्याची माहिती
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली। या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोनगीरच्या हॉटेल स्वागत जवळ जाऊन मयूर कंडारे यास ताब्यात घेऊन अंगझडतीत त्याच्याकडे 42,000 रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे आढळून आले। मयूर कंडारे विरुद्ध आझादनगर, चाळीसगाव रोड आणि शहर पोलिसांना दरोडा, जबरी चोरी, अवैध शस्त्र, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर कळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, श्याम निकम, सुरेश बालेराव, रवी किरण राठोड, निलेश पोद्दार, सुनील शेंडे, जितेंद्र वाघ, सागर शिर्के, हर्षल चौधरी, गुणवंतराव पाटील आदींनी केली। आज रोजी PI LCB यांना एक टीप मिळाली होती की एक हॅबिच्युअल ऑफेंडर आहे, त्याचं नाव आहे मयूर उर्फ बबुआ सुरेश कंडारे। हा 26 वर्षाचा आहे, धुळ्याचाच राहणार आहे। याच्यावर पूर्वी 5 गुन्हे दाखल आहेत। आझादनगरला 2 आहेत, चाळीसगावला 2 आणि धुळे शहरला 2 आहेत। त्याच्यामध्ये रॉबरीचे गुन्हे आहेत, दरोड्याचे गुन्हे आहेत। तर हा एका सोनगीर येथील हॉटेलजवळ संशयास्पद आलेला आहे, त्याच्याकडे वेपन आहे अशी एक बातमी मिळाल्यानंतर तिथे ट्रॅप केला असता सदर आरोपीला आपण पकडलेला आहे। त्याच्या अर्थ नव्याने परत एक गुन्हा दाखल करत आहोत। त्याच्याकडनं 42,000 रुपयाचे साधारण एक पिस्टल आपण जप्त केलेला आहे। 2 लाईव्ह राऊंड्स त्याच्यामध्ये आपल्याला मिळालेले आहेत आणि त्यावेळी गुन्हा आपण आता त्याच्यामध्ये पिस्टल कुठून आणली, काय कुठून आणली हे आपण तपासामध्ये निष्पन्न होईल। थँक्यू। धुळे तालुक्यातील अडसूळ येथील गावपाटी ते भुरीपाटी या रखडलेला धरण प्रकल्प सुरू करावा या मागणीसाठी आदिवासी क्रांती सेना प्रणित बापजी ग्रुप व शेतकऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। धुळे तालुक्यातील हडसुणे येथील गावबल्ली ते बुरीवल्ली हा रखडलेला धरण प्रकल्प पुन्हा सुरू करावा या मागणीसाठी आदिवासी क्रांती सेना प्रणित बापजी ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्यतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की धुळे तालुक्यातील हडसोने येथील बोरीवल्ली ते गावबल्ली हा प्रकल्प सन 2005 साली मंजूर झालेला होता। या दरम्यान या प्रकल्पाचे नाव MI टँक असे देखील देण्यात आले होते, परंतु काही राजकीय कारणांमुळे हा प्रस्ताव थांबवण्यात आला, याकडे दुर्लक्ष करण्यात आले। परंतु आज दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन व दुष्काळ निवारणासाठी या MI टँकची पुनर्पाहणी करून त्याचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यात यावा व काम सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी भरत जाधव, ज्ञानेश्वर पाटील, किसन पाटील, राहुल पाटील, चेतन पाटील, राकेश पाटील, सोनल आयरे आदी उपस्थित होते। अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीच्या माध्यमातून धुळे तालुक्यातील हडसुणे येथील जो MI टँक होता, या MI टँकची मंजुरी सन 2005 मध्ये लघु पाटबंधारा या विभागाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला होता। परंतु काही राजकीय कारणांमुळे हा डॅमचं काम 2005 मध्ये थांबवण्यात आलं। परंतु आज दुष्काळाची परिस्थिती ही सर्वत्र निर्माण झालेली आहे आणि या दुष्काळ नियंत्रणा म्हणून आज आमच्या हडसुणे, विसरणे, बोरवीर आणि शिरूळ या 3 गावांसाठी या डॅमचं खूपच मोठं महत्त्व आहे। म्हणून आज माननीय जिल्हाधिकारी साहेब आम्ही यांना निवेदन देऊन या डॅमची पुनर्पाहणी करून तो रिन्युअलसाठी मागणी केलेली आहे। तरी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आपण लवकरात लवकर याचं रिन्युअल करून त्या कामाला मंजुरी घेऊ। आणि आज अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीच्या माध्यमातून माझे ग्रामस्थ मंडळी व माझे आदिवासी क्रांती सेनेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आहे। भागवत पवार, आदिवासी क्रांती सेना संघटना प्रणित बापजी ग्रुप महाराष्ट्र राज्य सचिव। आज आदिवासी क्रांती सेना संघटना प्रणित बापजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भरत आप्पासाहेब यांच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद धुळे तालुक्यातील बोरी परिसरातील हडसुणे शिवारातील जे धरणाचा प्रकल्प 2005 साली मंजूर करण्यात आलेला होता, तो काही राजकारणी पुढाऱ्यांच्या विषयामध्ये ते थांबवण्यात आला। ते आता या 2023 साली आपलं धुळे जिल्ह्यामध्ये दुष्काळ पसरलेला आहे, त्याच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांनी तो तात्काळ मंजूर करून ते काम करण्यात यावे असे आम्ही आदिवासी क्रांती सेना माध्यमातून निवेदन दिले। धन्यवाद। रामभाऊ सोनोजी करणका प्रतिष्ठान धुळेतर्फे पंडित महाले यांना खानदेश रत्न पुरस्काराने सन्मानित करण्याचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। कै श्री रामभाऊ सोनोजी करणकाळ प्रतिष्ठान धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे खानदेश रत्न पुरस्कार प्रथम महापौर भगवान करणकाळ यांच्या वतीने पंडित महाले यांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला। यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख माजी आमदार अशोक दातरक, सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी, माजी आमदार शरद पाटील, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, किरण जोंधळे, हेमंत साळुंके, डॉक्टर सुशील महाजन, राजेंद्र पाटील, भरत मोरे, संदीप सूर्यवंशी, प्रफुल्ल पाटील, नगरसेविका ज्योत्स्ना पाटील, रामदास कानकाटे, कैलास मराठे, सिद्धार्थ करणकाळ, राजेंद्र माळी, हरीश माळी, मनोज जाधव, कुणाल कानकाटे, नितीन थोरात, मुन्ना पठाण, संजू कोटावदे, सागर लांबगे आदी उपस्थित होते। जीवन संगिनी ती ज्या वेळेला आजारी असते, ज्या वेळेला शारीरिक दुःखामध्ये असते,
बापूजींनी ते सगळं केल्यानंतर सुद्धा आई साहेब ज्या वेळेला सोडून गेल्या, योगायोगानं मी धुळ्यात होतो, कळलं मला. आणि ज्या वेळेला ते कलेवर धुळ्यात आलं, बापूजींना भेटायला गेलो. जगदीश दादा, खरंच वाघाचा छावा आहे, डोळ्यात एक थेंब सुद्धा अश्रू आला नाही. उलट आम्हाला वेगळ्या पद्धतीने अतुल दादा आहे साक्ष. एवढ्या दुःखाच्या प्रसंगामध्ये सुद्धा अत्यंत भारदस्तपणाने सगळं स्वतःचं दुःख गिळून आमच्याशी बोलताना एका वेगळ्या विषयावर आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं की अत्यंत हे फक्त वाघाचाच बछडा करू शकतो, अन्य कुणाला जमणे नाही, अन्य कोणी करू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण सांगितलं, बोलत असताना माझं लक्ष होतं की आपण ते 4 समाजाचे प्रमुख, काही वाद असले किंवा काही असले, 4 वेगवेगळ्या पक्षात, 4 वेगवेगळ्या विचारसरणीचे, 4 वेगवेगळ्या विचारधाराचे पायी, पण एकत्र बसल्यानंतर कोणाची मजाल नाही बोलायची. तुम्हीच सांगितलं, बालपणामध्ये असताना तुम्ही ती बैठक मीटिंग त्यांची पाहिली होती. बापूजी, एक सांगतो, म्हणूनच तुमच्या समाजाला चौधरी काय व्याख्या माहिती का? अरे 4 चौघांना धरून ठेवण्याची क्षमता ज्याच्यात आहे तोच खरा चौधरी. आणि म्हणून अशा या छोट्या खानी कार्यक्रमामध्ये एका भगवान दादांचा सन्मान भगवान बापूजी करतायत. त्याचं सूत्रसंचालन जगदीश, जगाचा देश, द्वारकाधीशाचं दुसरं नाव जगदीश करतायत. स्वामीने आणि कार्यक्रम सरकार तर देतं मरणोत्तर पुरस्कार, पण भारतामध्ये अशी कोणतीच संस्था नाही की मरणोत्तर पुरस्कार देतात. ती ही पहिली संस्था आहे आमची धुळ्यामध्ये, स्वर्गीय रामभाऊ सोनूजी कळंका प्रतिष्ठान. जिवंत माणसाचा तर सन्मान करतात आहे ना, जे व्यक्तिमत्व ज्यांनी घडवलं, योगदान दिलं, त्यांचा सन्मान गेल्यानंतर बी करायला पाहिजे परिवाराचा. ही संकल्पना जगदीश दादा मानपत्र एक अत्यंत आदरपूर्वक आम्ही देतोय. भगवान दादा नगराध्यक्ष झाले 68 साली साहेब. बापूंना बघितलं तुम्ही, पंडित बापूंना, त्यांची आम्ही आमचा पुरस्काराचं स्लोगनच आहे साहेब, खानदेशच्या रत्नांचं. आम्ही वंदन करतो पहिले मातीला, धरतीला, भारत मातेला. ज्या भारत मातेतनं, या भूमीतनं, या धरतीतनं जे रत्न आले, समाज रत्न आले, तपस्वी आले, संत आले, शहीद हे नगरपालिकेमध्ये आले. तर दादांचं व्यक्तिमत्व जबरदस्त व्यक्तिमत्व, चालणं, बोलणं, स्थळ तोंडावर सुचवून द्यायचे. ते आता ते मेळावा घ्यावं लागतं आपल्याला, तेव्हा हे तोंडावर सांगून द्यायचे, याची लेख आहे, याची नात आहे, करून तुम्ही अजून 10 दिवस दिले असते ना, तर मोदीचे बी सभेला जे शेकडो घराने धुळ्यामध्ये झाले, मग त्यातलं मग तो ओबीसीचा वार्ड आहे, तुम्ही इकडे या, बापूंचा वार्ड. त्यांनी मत शिवसेनेला दिले म्हणून मी एकमताने झालोय, त्यांचे आभार मानतो मी, त्यांना दंडवत. हे लोक नाव कुस्तीमध्ये त्या पैलवानच्या समोर जर धुळ्याचा पैलवान आला ना, तो 4 वेळा विचार करायचा, अरे धुळ्याचा आहे बरं का, सांभाळ. ते पैलवान त्या बापूदादांनी इतक्या वर्ष जिल्हा प्रमुख पद स्वीकारलं, पण आणि शिवसेनेचं बी लोकांनी मतदान केलं, तो बापूदादा शार्दुले. धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी इंदिरा महिला मंडळ धुळेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळावी अशी मागणी इंदिरा महिला मंडळातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने प्रमुख पिकांना फटका बसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने प्रशासनास पंचनामे करण्याचे निर्देश देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळावी. शिरपूर, शिंदखेडा, साक्री, धुळे या तालुक्यातील अवकाळी पाऊस पडला. काही ठिकाणी गारपीट झाल्याने बागायती पिके, दादर, मका, केळी यासह फळबागा यांचे मोठे नुकसान झाले आहे. फुलशेती, भाजीपाला यांनाही त्याचा मोठा फटका बसलाय. यामुळे शेतकरी हवालदिल झालेत.
जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाने राहत्या घरांचे बांधकाम पडून अनेकांचे नुकसान झाले असून प्रशासनास नुकसानाचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात यावे. तसेच शेतकरी वर्गास लवकरात लवकर आर्थिक मदत मिळणे गरजेचे असल्याने त्यांची विनाविलंब शासकीय पडताळणी करून पूर्तता केली जावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रभा प्रदेशी, शीतल मालपुरे, दिव्या नेरकर, पल्लवी तांबट, साधना पाटील, प्रमिला चौधरी, रुपाली पिंगळे, सीमा देवरे, भाग्यश्री विस्पुते, शैला खंबायते, सुनीता पाटील, मीनाक्षी नेरकर, प्रभावती देवरे, सरोज बापना आदी उपस्थित होते. आज आम्ही जे अवकाळी पाऊस पडलेला आहे आणि त्या अवकाळी पाऊस पडल्यामुळे अनेक जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधवांचं जे त्यांनी विचार केला नसेल असं जे खूप मोठं लॉस झालेलं आहे, त्यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांना, आदरणीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यास आलो होतो की तातडीने विनाविलंब जे आपल्या फळबागांचं नुकसान झालेलं आहे, फळबागा त्याच्यात ज्वारी, जादरी, मका जे काही असेल त्याचं खूप लॉस शेतकऱ्यांचं झालेलं आहे. तर विलंब न करता, विलंब कारण की अनेक गोष्टींना महिना लागून जातो. शेतकरी पहिलेच हवालदिल झालेला आहे. तसेच त्यांना अनेक शेतकरी आपले कर्जबाजारी होत असतात. पैसा त्यांचा वेळेवर त्यांना मार्केट भेटत नाही. मोठ्या प्रमाणात दुसरं एखादं पीक लावलं तर त्यांच्या पैशांना ती काडी मोळ भाव मिळत असतो. असेच ते परेशान असतात. तर कलेक्टर साहेबांना आम्ही कळकळीची विनंती केली की तातडीने माझ्या जिल्ह्यातील आणि संपूर्ण जिथे जिथे लॉस झालेला आहे, लोकांची घरपळी झालेली आहे, तर आम्ही असं निवेदन केलं की तातडीने त्यांना भरपाई द्यावी आणि त्याच्यात कोणत्याही प्रकारची जास्त बारीक सारीक अशी चौकशी न करता, जसं आमदार खासदारांचं जेव्हा पगार मंजूर करण्याची वेळ येते तर एका मताने ठराव मंजूर होतात, त्याच पद्धतीने इथे जास्त बारीक सारीक न बघता शेतकरी जो देशाचा अन्नदाता आहे, ज्याच्यामुळे प्रत्येक नागरिक जगत असतो आणि शेतकरीच हवालदिल झाला तर आपल्यासारख्या लोकांचं जगणं मुश्किल होईल. तरी या विषयावर कलेक्टर साहेबांनी आणि आम्ही कलेक्टर साहेबांच्या थ्रू आदरणीय आपल्या लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींना आणि जे आपले कृषी धनंजय मुंडे साहेब आणि पालकमंत्री यांना कलेक्टर साहेबांच्या थ्रू आम्ही निवेदन दिलेले आहे. जय हिंद, जय भारत, धन्यवाद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रोकडोबा हनुमान मंदिराजवळ व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीला तालुका पोलिसांनी केले जेरबंद. GR सिटी हायस्कूलच्या 1973च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न. दरोड्यासह विविध गुन्हे नोंद असलेल्या तरुणास गावठी कट्ट्यासह केले जेरबंद. हरसोने येथील रखडलेला धरण प्रकल्प सुरू करण्याची मागणी. पंडित महाले यांचा खानदेशरत्न पुरस्काराने सन्मान. आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.